दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत अजितदादा विमानाने जातील, असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्याचा अहवाल का समोर येत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील, यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का, याचा तपास करावा. विमानाचा अपघात होताना पायलटने मे डे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघात घडवायचा होता का? दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्यासोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी बोलताना केली. रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायली गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्रायलला एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा, असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का, याचा तपास व्हावा, अशी रोहित पवार यांनी मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले की पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितले. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करा, असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता, पण तो यायला खूपच उशीर झाला. यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का, हे तपासण्याची गरज आहे, असे रोहित पवार बोलताना म्हणाले.